Subject Mathematics, Semi-English, Chapter number 4, Operation on Fractions, Reciprocal and Division of Fractions. Today we are going to learn reciprocal or multiplicative inverse. Look at the multiplications. आपण काही गुणाकाराची उदाहरणे पाहू. For example, first 5/6 into 6/5 is equal to 5 6 are 30 upon 6 5s are 30, 31s are 30, that means answer is 1. And another example is 4 into 1/4 is equal to, this 4 does not have denominator. जेव्हा दिलेल्या संख्येला डिनॉमिनेटर नसतो तेव्हा त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद हा नेहमी 1 असतो. Therefore 4/1, this 4 is 4/1 into 1/4 is equal to 4 1s are 4 upon 1 4s are 4 is equal to also 1. A fraction is multiplied by another fraction obtained by exchanging the numerator and denominator of the first fraction. Their product is 1. या ठिकाणी आपण काय केलंय, पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजे अंश आणि छेद हा एक्सचेंज केलाय. या ठिकाणी जो छेद आहे तो अंश झालाय, जो अंश आहे तो छेद झालाय. तसंच या ठिकाणी तसेच झालेला आहे. याचा छेद 1 आहे तो या ठिकाणी आहे आणि जो अंश आहे तो छेद झालेला आहे. आणि अशा फ्रॅक्शनचा गुणाकार केल्यावर प्रोडक्ट हा 1 आलेला आहे. Each fraction of such a pair is called reciprocal or multiplicative inverse of the other. म्हणजे अशाच जोडीला की ज्यांचं उत्तर गुणाकार करून 1 येतं त्यांना एकमेकींचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असे म्हणतात. Therefore reciprocal of this 5/6 is 6/5 and the reciprocal of this 4, which is the denominator of this 4, 1. त्याचा छेद हा 1 आहे. Therefore reciprocal is 1/4. When the product of two numbers is 1, each of the numbers is the multiplicative inverse or reciprocal of the other. यावरून आपण असं शिकलेलो आहोत की जेव्हा दिलेल्या दोन फ्रॅक्शनचा किंवा कोणत्याही संख्यांचा गुणाकार हा 1 येतो तेव्हा त्या दोन संख्या एकमेकींच्या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल असेही म्हणतात. म्हणजेच मराठीतून गुणाकार व्यस्त असे म्हणतात. नाउ वी आर गोइंग टू लर्न डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. डिव्हिजन म्हणजे भागाकार. अपूर्णांकांचा भागाकार आता आपण शिकणार आहोत. हिअर इज वन भाकरी. या ठिकाणी एक भाकरी दिलेली आहे. इफ each one is to be given a quarter of it, how many will get a share? Each one म्हणजे प्रत्येकाला किती द्यायचे आहे, क्वार्टर. क्वार्टर म्हणजे 1/4 म्हणजेच चतकोर, पावभाग. A quarter means 1/4. एकूण 4 भागापैकी एक भाग म्हणजेच आपण मराठीमध्ये चतकोर म्हणतो किंवा पावभाग हा प्रत्येकाला द्यायचा आहे. As we can see in the picture, या चित्रामध्ये आपण पाहून काय पाहू शकतो, we can get 4 quarters from one भाकरी, so it will be enough for 4 people. प्रत्येकाला जर पावच भाग द्यायचा आहे तर याचे समान 4 भाग होत आहेत आणि अशा प्रकारे 4 लोकांना ही भाकरी देता येणार आहे. We can write this as, गणिती भाषेमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला हेच, 4 समान भाग झालेले आहेत आणि 4 समान भाग हे प्रत्येक पाव भागाचे झालेले आहेत. 1/4 म्हणजे क्वार्टर. 1 क्वार्टर गुणिले 4, 1 क्वार्टर, 2, 3 and 4 क्वार्टर इज इक्वल टू 1 भाकरी. 1 आलेला आहे आपल्याला. आन्सर इज 1. 4 गुणिले 1/4 म्हणजे पाव भाग म्हणजेच पूर्ण 1 भाग. नाउ वी शॅल कन्वर्ट द डिव्हिजन ऑफ अ फ्रॅक्शन इनटू मल्टिप्लिकेशन. आपल्याला या डिव्हिजनचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकारामध्ये करायचं आहे. वन डिवायडेड बाय 1/4 एक पूर्ण भाग आहे आणि त्याला पाव भागाने जर आपण भागलं, क्वार्टरने जर भागलं
तर आन्सर इज 4. एका पूर्ण भागाला जर पाव भागाने भागलं तर किती भाग होणार आहेत? 4 समान वाटे किंवा 4 समान भाग होणार आहेत. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो हा पूर्ण एक भाग आहे. भाकरी ही पूर्ण एक आहे आणि त्याचे समान पाव भाग केले आहे. क्वार्टर, 1 क्वार्टर, 2, 3 and 4 क्वार्टर. देअरफॉर आन्सर इज 4. हेच आपण कसं लिहू शकतो? दिस 1 into 4/1. Example, there are 6 blocks of jaggery, each of 1 kilogram. If one family requires 1.5 kilogram jaggery every month, for how many families will these blocks suffice? याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी 1 किलोचे 6 ब्लॉक्स आहेत गुळाचे आणि प्रत्येक फॅमिलीला 1.5 किलोग्राम आपल्याला दर महिन्याला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे 1.5 म्हणजे 1.5 किलो याप्रमाणे किती फॅमिलीजला हा गुळ पुरणार आहे? 1.5 हे आपण गणिती भाषेत असं लिहिणार आहोत. 1 plus half. Half that means 1/2 is equal to 3/2. Here is 6 blocks of jaggery. There are 6 blocks of jaggery. आणि प्रत्येक फॅमिलीला 1.5 द्यायचा आहे. Therefore 1 block and this half block. हा एका फॅमिलीला होईल आणि 1 block and half block 1 किलोग्राम and half किलोग्राम हा एका फॅमिलीला होईल. and then 1 block again half and 1.5. मग आपण चित्रामध्ये पाहू शकतो की प्रत्येक फॅमिलीला 1.5 किलो किंवा 1.5 किलोग्राम जॅगरी द्यायची असेल तर किती फॅमिलीला पुरणार आहे? 1, 2, 3 and 4. अशा प्रकारे आपण हा गूळ समान 4 कुटुंबांना वाटू शकतो. चित्रामध्ये आपल्याला कळतंय पण दरवेळी अशा प्रकारे चित्र काढून आपण ते उदाहरण सोडवू शकत नाही. That's why we are going to learn this example by this method. Let us divide to see how many families can share this jaggery. आता आपण हेच गणिती भाषेमध्ये किती जणांना किती कुटुंबांना हा गुळ वाटू शकतो ते पाहू. Therefore 6. There are 6 blocks of jaggery. Therefore 6 blocks divided by each will have to get 3/2 kilogram. 3/2. Therefore 6 divided by 3/2 is equal to this 6/1. या 6ला छेद 1 लिहायचा आहे divided by 3/2. Therefore is equal to 6/1. And now we are going to convert this division into multiplication form into reciprocal of 3/2, that is 2/3 is equal to गुणाकार आपण अगोदरच शिकलेलो आहोत. 6 into 2 is 12 and 1 into 3 is 3 is equal to 3 ones are 3 and 3 fours are 12. Answer is 4 and here is also answer is 4. That means therefore 6 blocks will suffice for 4 families. हे 6 किलो गुळ हा 4 कुटुंबांना समान वाटप होणार आहे. Another example, 12 divided by 4 is equal to 12/1 divided by 4/1 because both numbers do not have denominator. That's why the denominator of every number is 1. Therefore 12/1 and we have to convert this division into multiplication. ज्यावेळी आपण भागाकार करतो तेव्हा त्याचं रूपांतर नेहमी गुणाकारामध्येच करायचं आणि समोरच्या किंवा दुसऱ्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा 1/4.
Therefore 12 into 1 is 12 and 4 into 1 is 4. His answer is 3. Another example, 5 upon 7 divided by 2 upon 3 is equal to 5 upon 7. अगोदर भागाकार दिला असता अगोदरचा जो फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा नाही and then convert into multiplication and then take reciprocal of second fraction, that is 3 upon 2. Then 5 into 3 becomes 15 and 7 into 2 becomes 14 and convert it into mixed number. 14 ones are 14, remains 1 upon 14. One integer 1 upon 14. To divide a number by a fraction is to multiply it by the reciprocal of the fraction. जेव्हा आपल्याला दोन फ्रॅक्शनचा भागाकार करायचा असतो तेव्हा भागाकार करणे म्हणजेच समोरच्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. Example number 3. There were 420 students participating in the Swachh Bharat campaign. They cleaned 42 upon 75 part of the town Sevagram. What part of Sevagram did each student clean if the work was equally shared by all? याचाच मराठीत असा अर्थ होतो की एकूण 420 विद्यार्थी आहेत आणि त्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी एकूण 75 भागांपैकी 42 भाग हा सेवाग्राम गावाचा स्वच्छ केलेला आहे. तर प्रत्येक मुलाने किती भाग स्वच्छ केलेला आहे? समान किती भाग स्वच्छ केलेला आहे? जेव्हा समान वाटप करायचे असते तेव्हा दिलेल्या उदाहरणामध्ये भागाकार ही क्रिया करायची असते. क्लीन पार्ट ऑफ सेवाग्राम divided by number of student. Clean part of Sevagram is 42 upon 75 divided by number of student, that is 420. Therefore 42 upon 75 आणि अगोदरच आपण शिकलेलो आहोत भागाकार करणे म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल घेऊन गुणाकार करणे होय. Therefore convert into multiplication. Here denominator is 1. छेद हा 1 आहे divided by 420. 42 ones are 42. Therefore 1 upon 750. Answer is 1 upon 750. 1 upon 750 parts was equally shared by all. याचाच अर्थ प्रत्येक मुलाने दिलेल्या भागापैकी 1 upon 750 एवढा भाग स्वच्छ केलेला आहे. Thus, today we learn the reciprocal and division of the fraction. अशा प्रकारे आज आपण रेसिप्रोकल म्हणजेच दिलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय आणि गुणाकार व्यस्त वापरून दिलेल्या फ्रॅक्शनचा भागाकार कसा करायचा हे आज शिकलो.